ऑनलाईन जे मुलाने त्याच्या चॉईसने जे काही टी शर्ट मागवलं होतं ना, तर ते आलं आहे. तर त्याला काय जसं आलं की लगेच घालायला लागतं त्याला. आणि त्याच्या चॉईसने मागवलं आहे, किती सुंदर मागवलं आहे. कपडा तर इतका भारी निघाला आहे, काय विचारायची सोय नाही. मस्त, आम्हाला सगळ्यांना आवडलं, म्हणजे चॉईस मस्त आहे. समोसा पार्टी म्हणून आज फायनली संडेला त्याची समोसा पार्टी डन झाली. आणि पप्पांनी समोसे त्याच्यासाठी आणले. तर मग आम्हीसुद्धा असे मेंदूवडे मागवले. तर संडे आहे तर काहीतरी स्पेशल असावं म्हणून संडेला असं कधी तरी आम्ही ब्रेकफास्ट असा मागवतो बाहेरून. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आता मूवीला चाललो आहे. तो कोणता मूवी चालले तो तुम्ही नक्की बघा. काय ना मुलगा आता नको लपू, आता का लपतो, इकडे बघ, लवकर बघ, लवकर बघ, लवकर बघ. या मुलाने खूप हट्ट केला आणि खूप रडलाय आमच्यावर येण्यासाठी. आणि एंड मोकर आता ह्याला ना आम्ही वेगळ्या ठिकाणी बसवणार आहे, कारण की याची तिकीट आत्ता बुक केली आम्ही. आता बघत त्याने तर हॅलो गाईज, हाय गाईज, कुठे गेला गाईज. आता का असं बॅड काम केलं की नाही रडून. मम्मा पप्पांना जाऊन नाही दिलं एकटं, है ना. आता वेगळा बसणार आहे, हा एकटा बसणार आहे. आम्ही मूवीला दोघंच जाणार होतो. तर मला असं वाटलं की असा मूवी मुलांना नको दाखवायला, इमोशन्स वगैरे असे. तर बॉर्डर 2साठी नेलं होतं. पण मग आता हा जो मूवी आम्ही बघायला चाललो त्याच्यासाठी आम्ही त्यांना नेणार नव्हतो. मोठा मुलगा तर काही नाही, तो म्हणाला मम्मा बिंदास जावा तुम्ही. पण आमचे साहेब इमोशनल झाले, मग डोळ्यातून पाणी, मग नौटंकी सुरू झाली, नाटक. हट्ट तर कधीच करत नाही किंवा जोरजोरात रडणं पण कधी नसतं. पण असं रडणार की माणसाच्या मनाला लागेल असं डोळ्यातून पाणी, मग मुसू न आवाज करता सायलेंट क्राईंग म्हणतात ना, तसतला प्रकारे. गर्दी होती, बायकांचीच भीड जास्त होते. जिथे तिथे सासू सुनाच दिसत होते. अहो म्हणाले काय तुम्हाला घेऊन आली आहेस. पण बरेपैकी म्हणजे 10-12 माणसं होते, पण सगळे सासू सुना, ग्रुपवाला होता खूप मोठा. आणि मग काय बसलो आम्ही असं. तर कोणता मूवी आहे तुम्ही ओळखलंच असेल आता, तरी मी तुम्हाला सांगून देते. अग अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई. तर हा आता मूवी लावलाय. बाबू हे बघ बेबी, ही 2 नंबरची निधी आहे ना, ही नाही झाली रे नीट. काय गे नाचवत आहे बिचाऱ्याला. अक्षरशः सगळेच रडून निघालेले आहेत इथून मूवीच्या एंडिंगला. असंच मग टी व्ही बघता बघता एंडिंगला झोपायच्या आधी अशी आईस्क्रीम पार्टी केली फॅमिली बरोबर. जेव्हा आपण टाइम स्पेंड करतो ना, खरंच बोलतो ना, एक क्वालिटी टाइम जो असतो आपला फॅमिली बरोबर भारी.